मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी एल्गार पुकारला असून मराठ्यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे। एका दिवसासाठी आझाद मैदानावर जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे। अटी शर्तींसह जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मिळालेली आहे। तसंच मुंबईमध्ये जाऊन आरक्षणाचा गुलाल उधळून येणार असल्याचा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नसल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटील मुंबईमध्ये येत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान यावर देखील जरांगे पाटलांनी रोखठोक भाष्य केलेलं आहे। त्यांनी आम्हाला परवानगी दिली, सरकारने पण आणि न्यायालयाने पण। आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो, कौतुक करतो आणि आभारही मानतो। पण आम्हाला जर एका दिवसाची परवानगी दिली तर एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता। मी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार आहे। मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती बघतो, त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, काही करायचं नाही। त्या सगळ्या नियमाचं 100% आम्ही पालन करणार। लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार, परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला। डायरेक्ट JR काढणे आणि अंमलबजावणी करणे। कोणीही आलं तरी चर्चा होईल पण माघार नाही। नाही माघारी संबंध संपला। आता ती विषय 2 वर्ष माघारच घेतली। आता आरपार निर्णायक टप्पा जिंकूनच माघारी यायचं। एक तर विजय घेणार, नाही तर सगळा मराठा 707 कोटी मुंबईत घुसणार। तेव्हा सरकारी भूमिका सकारात्मक आहे। मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं। सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे। तर मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं जे आंदोलन आहे, शेवटी त्यांचा तो अधिकार आहे। मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे। त्यांच्या आंदोलनालाही माझा कधी विरोध नाही आहे, परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे। तर पोलिसांनी जरांगेंना 1 दिवसाची परवानगी दिलेली आहे। ही परवानगी देताना पोलिसांनी काय अटी शर्ती घातलेल्या आहेत पाहूया। बघा, माननीय न्यायालयांच्या आदेशाचं पालन केलंच पाहिजे अशी भूमिका आमची आहे। पण सरकारने 2 पावलं पुढे जाऊन त्यांच्याशी बसलं पाहिजे, त्यांची चर्चा केली पाहिजे। या पद्धतीनं सातत्यानं गेले 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये, जवळपास 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धग पेटत होती, महाराष्ट्र पेटत होता आणि सरकार आपले उद्योगपत्यांशी त्यांचे व्यवहार चाललेले होते। असं हे सरकार राहू शकत नाही। मुंबईचा गणेशोत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो आपण सगळेजण पाहता। मुंबईकरांच्या गणेशोत्सवामध्ये काही त्याला अडचणी निर्माण होऊ नयेत आणि म्हणून माननीय न्यायालयानं सुद्धा मला वाटतं काल काही आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीचं मुंबईमध्ये मैदानावर त्यांना आंदोलन करता येणार नाही। त्यामुळे माननीय मनोजदादांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, चर्चेची भूमिका स्वीकारावी। सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करायला केव्हाही तयार आहे। जरांगे पाटलांना 1 दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे। आंदोलनासाठी आझाद मैदानात 5000 लोकांनाच येता येणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतच ही आंदोलनासाठी परवानगी असेल। शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परवानगी नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। मुख्य आंदोलकांसोबत फक्त 5 वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत जाण्यास परवानगी दिली जाईल। पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी ए शेड, कॉटन ग्रीन परिसरात वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे। परवानगी घेतल्याशिवाय ध्वनिक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे। आंदोलनात सहभागी लोकांना आंदोलनस्थळी अन्न शिजवता येणार नाही आणि कचराही करता येणार नाहीये। गणेशोत्सव असल्यामुळे आंदोलकांमुळे वाहतुकीस कोणताही अडथळा होता कामा नये असेही स्पष्ट निर्देश दिले। आंदोलनात लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही।